रात्रीचे 9 वाजत आहे. प्रसारित करत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि निवेदन आहे शीतल शिंदे यांचं. नमस्कार श्रोते हो, आजच्या हॅलो गीत बहार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, दिवाळी तोंडावर आलेली आहे. सगळीकडे खरेदीची लगबग चालू आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक उत्साह, आनंद भरभरून वाहत आहे. दिवाळीच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा. श्रोते हो, ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची, समाधानाची आणि आनंदाची जावो, हीच माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा. चालेल, चला तर मग आजच्या कार्यक्रमात बरेच फोन आलेले आहेत. पाहूयात मग सुरुवातीचा हा फोन कॉल कोणाचा आहे तो. हॅलो गीत बहार. हो, हॅलो गीत बहार, कोण बोलतंय? मॅडम, मी अहिल्यानगरहून कराचीला भरत बोलत आहे. बरं बरं बरं. हा मॅडम, आता दीपावली सण आहे काही दिवसावरच, म्हणजे आपण दीपावलीच्या वाटेवरच आहे. बरोबर. त्याच अनुषंगाने मी काय म्हणू इच्छित आहे दीपावलीच्या सण उत्सवाबद्दल. बोला ना. ओके. हिंदू सीता हमारा, हम बुलबुले है इनकी, ये गुलसिता हमारा. यहाँ की दीपावली वाह वाह, आंगन में तुलसी वाह वाह, तुलसी पे ज्योत वाह वाह, आंगन में रंगोली वाह वाह, घर में लक्ष्मी वाह वाह, लक्ष्मी पूजन वाह वाह, चंदन का सुगंध वाह वाह, सारी जहाँ से अच्छा हिंदू सीता हमारा. यहाँ के झरने वाह वाह, यहाँ की नदियाँ वाह वाह, यहाँ की सागर वाह वाह, सागर में कश्ती वाह वाह, कश्ती पे मुसाफिर वाह वाह, मुसाफिर मुस्कान वाह वाह, सारी जहाँ से अच्छा हिंदू सीता हमारा, सारी जहाँ से अच्छा हिंदू सीता हमारा, हम बुलबुले हैं इनकी, ये गुल सीता हमारा. सिंग एवरीबॉडी, कम ऑन, सारी जहाँ से अच्छा दीपावली सन हमारा. ओके मॅडम? हो हो, खूप उत्साह आणि एनर्जी आहे हो तुमच्यामध्ये. आज कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकताय मग? लंडन देखा, पॅरिस देखा, आय लव ये इंडिया. हा परदेश मधला अमरीश पुरी स्वतःच्या स्वरात. आपला भारत कुठे पण जगात गेलं तर आपला भारत भारत आहे. या हिंदुस्तान हमारा. बरोबर, चालेल चालेल. आय लव इंडिया. ओके मॅम? ओके ओके, चालेल भरतजी. हॅलो हॅलो. हॅलो गीत बहार कार्यक्रम, कोण बोलताय? हा नमस्कार ताई, मी गंगाधर सावंतकर बोलतो, कुंडलवाडी, नांदेड जिल्ह्यातून. बोला. ताई, आता सध्या वातावरण चांगलं आहे. आता दिवाळी येत आहे ताई, बरोबर. आणि आमच्याकडून आकाशवाणी स्टेशन डायरेक्टर, सर्व अनाउन्सर आणि सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. काय म्हणताय मग, कशी तयारी चालू आहे तुमच्या इकडे? आता काय, आता पाऊस चाललेला आहे. आता शासनाने काय मदत केली आहे ताई. फटाकडे जे आहे ना, जास्त आवाजाच्या बाजूने, कमी आवाजाच्या बाजूला तर बरं राहील. आणि प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी होईल मला ताई. बरोबर. ध्वनी प्रदूषण म्हणा, वायू प्रदूषण म्हणा, या दिवसामध्ये खूप वाढतं, तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. हो. तुम्ही काय करता? ताई रिटायरमेंट आहे. ओके. हा, कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडी मध्ये कार्य करत होतो ताई. बरोबर. 2024 मध्ये रिटायर झालेला आहे. बरोबर. परवा श्रोता मेळाव्याला अहिल्यानगरला येऊन गेलो ताई. अरे वा, खूप छान. हा, खूप छान कार्यक्रम झालेला आहे. आज कुठलं गीत ऐकताय कार्यक्रमात मग? ताई, दिवाळीचं गीत ऐकत. बरं ठीक आहे. आमचे मित्र गौतम रायबुरेजी, गुणवंत कडू, तुकाराम जाधव आणि सुरेश जाधव पैठणचे, जलाल सय्यदबाई दारुडचे आणि पीजी देशमुख साहेब मुंशेगावचे, सर्वांना एक गीत ऐकायचं आहे. चालेल. काय? हॅलो. नमस्कार ताई. नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रम, बोला. आपला शुभचिंतक बाहुबली फुरसुले छत्रपती संभाजीनगर इथून संवाद करीत आहे ताई. स्वागत आहे कार्यक्रमात आपलं. बरेच वर्षानंतर अहिल्यानगर केंद्राशी संभाषण होत असताना आनंद वाटत आहे. खरंच आम्हालाही खूप आनंद होतोय की जुने श्रोते जोडले गेलेले आहेत आणि एवढा उत्साह आहे बोलण्याचा. कारण की एक वेळेस मी केंद्राशी म्हणजे नियमित श्रोता आणि सक्रिय सहभाग होता, पण काही दिवस त्याच्यामध्ये व्यत्यय आला आणि आपल्या संभाषणामध्ये बराच काळ लोटला. पण आज सुदैवाने फोन लागला आणि तुमच्याशी संवाद होत आहे. बर बर बर.
दिवाळी दारावर येऊन ठेपली आहे सर्वत्र आनंदाचा, म्हणजे एक समारंभाचा आणि लोकांचा गर्दी बाजारामध्ये दिसत आहे आणि उत्साह दिसत आहे. बरोबर बरोबर. ची लगबग दिवाळीच्या चालू आहे. तुम्हाला अग्रिम ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. आज मला मराठी चित्रपट सांगते ऐका. या चित्रपटातील सांगा या विडीला माझ्या गुलछडीला बाला झवेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजातील हे गीत आहे. या गीताचा आस्वाद घेऊ इच्छितो ताई. चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झाला धन्यवाद. ऐकणार आहोत आपल्या पसंतीचा. हॅलो हॅलो गीत बहार कार्यक्रम. कोण बोलताय? नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. कोण बोलताय? मी मुक्काम पसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी बोलतो ताई. कशा आहात आपण? मस्त आहोत आम्ही. तुम्ही कसे आहेत? बस एकदम बढिया ताई. काय करता आपण? मी माझी सैनिक आहे ताई. बरं 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 आपल्या अहिल्यानगरशी जोडलो गेलेलो आहे. बरं बरं बरं. हा आणि सर्वप्रथम तर आता दिवाळी आलेली आहे. हम्म. त्या निमित्ताने मी आपणास आणि आकाशवाणी अहिल्यानगरच्या पूर्ण स्टाफला माझ्यातर्फे आणि फौजी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो ताई. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद ताई. आपण सादर केलेला कार्यक्रम खूप खूप आवडला ताई. शनिवारचा ताई माझं पत्र घेतल्यावर खूप खूप धन्यवाद ताई. गीते पण खूप छान होती. सुंदर पत्राचं वाचन होतं. धन्यवाद. खूप आवडलं. आज ताई दिवाळी निमित्त गीत ऐकायचं होतं मला. सांगा ना. चित्रपटाचं नाव आहे शिर्डी के साईबाबा. त्यामधील गीत आहे दीपावली मनाऊ गीत आहे ताई. आणि या गीतासाठी मांजरीचे गोविंद पिसाळ पण आहेत. नांदेडचे प्रकाशजी जैन आहेत. आपण आणि माझा पूर्ण फौजी परिवार या गीताचा आनंद घेईल ताई. चालेल चालेल. नक्कीच सगळे मिळून आपण या गीताचा आनंद घेऊया. सहभागी झाला धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. रघुनाथ दुकानदार पोंदवडी तालुका करमाळा. बर बर बर. काय म्हणताय रघुनाथजी? आता तर मॅडम काय झालं, आता दसरा सर होऊन गेलेला आहे आणि दीपावली जवळ आली ना. बरोबर. आम्ही खेड्यामध्ये काय होतं, आमच्या ज्या घरचे शेतकरी आहे बाया माणसं, तर दिवाळीचा सण जवळ आला की तुम्हाला सांगतो हरभऱ्याची डाळ तयार करायचं. हरभऱ्यापासून तुम्हाला सांगतो गावापासून गावाचा रवा तयार करायचा. म्हणजे 50% ज्या वस्तू असतात ना दिपावलीच्या त्या घरच्या घरी तयार करतात ना. बरोबर बरोबर. आणि यंदा काय झालंय, थोडा पावसाने जास्त म्हणजे अतिवृष्टीमुळे जरा थोडस विरजण पडणार आहे सणावर. परंतु सण करावाच लागणार आहे ना. ती लहान मुलं आहेत त्यांना वाटतं आम्हाला फटाके आणायला पाहिजे. जी जरा मोठी मुलं आहेत त्यांना कपडे पाहिजे. आणि घरच्यांना वाटतं मला एखादी भारी साडी पाहिजे. बरोबर बरोबर. खरंच आहे खरंच आहे. सगळ्यांची इच्छा पूर्ण कराव्या लागतात. बरोबर बरोबर. हा, मित्रमंडळीला घरी आणून मग तुम्हाला सांगतो फराळासाठी बोलवावं लागतं. आपली बहीण कोणा आल्यानंतर बहिणीसाठी वेगळंच प्रेम असतं ना बहीण भावाचं. बरोबर. खरंच आहे. वर्षाचा सण दिवाळी सगळ्यामध्ये नात्याला महत्व या सणामध्ये आहे. आणि सर्व घरामध्ये जे काय आपण नातेवाईक म्हणतो किंवा आपलं प्रपंच कुटुंबातले सगळे घरातले लोक सगळे खूप आनंदी असतात ना मॅडम या सणाला. आनंदाचा सण म्हणूया आपण दिवाळीला. आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळं ना. पहिल्या दिवशी नरक चतुर्थी, परत लक्ष्मी पूजन, परत पाडवा, परत म्हणजे आम्ही शेतकरी देखील आमच्या शेतामध्ये जाऊन पूजा करतो ना. बलिप्रतिपदा. सर्वांसाठी गायची पूजा करणं, वसुबारसेला म्हणजे एक आनंदच वेगळा राहतो. पहिला आम्ही दीपावली जवळ आले की लहानपणी नाचायचो खाऊ मिळेल म्हणून. आता काय झालं, दररोज दिवाळी आपल्या घरी. जे पदार्थ दिवाळीला असतात ते आपण नेहमी करून खातो ना. आता करून खातो किंवा बाजारात विकतही मिळतात आपल्याला. हो, ह्याच्यामुळं फक्त आनंद कोणता आहे, लहान मुलांनी फटाकडे उडवून किंवा बॉय एकमेकाबद्दल जे आपले परगावी गेलेले गावकरी असतात, मित्रमंडळी असतात, सगळे त्या निमित्तानं एकत्र येतात ना. बरोबर बरोबर. खरंच आहे. आज कुठलं गीत ऐकताय मग कार्यक्रमात? तर चित्रपट आहे आई उदे का अंबाबाई आणि गीताचे बोल आहेत दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा राया मला शालो आणा पैठणचा हिरवा. अरे वा, खूप छान. हे गीत आहे आणि सर्वजण आपण ऐकूया. आणि पुन्हा एकदा अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राचे सर्व स्टाफ आणि सर्व आपले श्रोते यांना दीपावली निमित्त हार्दिक अशा शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमात सहभागी झालात धन्यवाद. ऐकणार आहोत आपण
रात्री कापूस वेचायचं काम चालू आहे सध्या आता. बरं 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 17 तारखेपासून होणाऱ्या दिवाळी पर्वाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा मॅडम. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. हो धन्यवाद मॅडम. शेतीच करता तुम्ही की आणखी काय करता? हो शेतीच आहे मॅडम, आम्ही 4 एकर शेती आहे, शेत करतो. मग तुमच्याकडे पाऊस कसा जास्त झालेला आहे का कसा का प्रमाण? अतिवृष्टी झाली ना मॅडम, आता ते अजून खाली वरलंच आहे, पण आता तोडायचं काम चालूच आहे. बरोबर. तुमच्याकडे ऊस हे पिकं घेतली जातात मॅडम. बरोबर, म्हणजे पाण्याची पिकं आहेत तुमच्याकडे, म्हणजे ज्या हो. पिकांना पाणी लागतं. चालेल चालेल बाळासाहेबजी, सहभागी झाला धन्यवाद. ऐकणार आहोत आपल्या पसंतीचं हे गीत. हा. हॅलो हॅलो गीत बहार कार्यक्रम. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. कोण बोलताय? ताई मी मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शावगाव इथून बोलतो, श्रीराम गोंधळी. श्रीराम गोंधळी. बरं स्वागत आहे कार्यक्रमात. तर आता एक 4 दिवसात दिवाळी आली ताई. बरोबर बरोबर. हा. आणि या दिवाळी निमित्त आता गीत ऐकायचं हे मला आणि माझ्या परिवाराला उषा गोंधळी, युवराज गोंधळी, पूनम गोंधळी, वैष्णवी गोंधळी, आम्हाला सगळ्यांना मिळून हे अष्टविनायक चित्रपटातलं अमराचा बोराडे यांनी गायलेलं गीत आहे. आली माझ्या घरी ही दिवाळी, हे गाणं ऐकवायची. चालेल चालेल. दिवाळी ताई यांना म्हणजे एकदम साध्या पद्धतीनं लोकांनी साजरी करावी बा असं मला वाटतं. कारण या वेळेची पावसाने खूप थैमान घातलेलं असल्यामुळं शेतकरी वर्गात आणि मोठं संकटात आहे. बरोबर, खरंच आहे. आणि त्यामुळं त्यांना कुठेतरी एकमेकाला सहकार्य करून दिवाळी साधी पद्धतीनं साजरी करावी. फटाकड्याची आतषबाजी नको आहे, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी असं सगळ्यांना मी सांगू इच्छितो सर. बरं बरं. आणखी काय म्हणता? काय नाही ते एकदम छान. बरं 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 बरं. चालेल चालेल. सहभागी झालात धन्यवाद. हॅलो नमस्कार. नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे. बोलतो बोलतो मानसी तालुका राहुरी जिल्हा आलीनगर. स्वागत आहे कार्यक्रमात. बोला. म्हणलं दीपावलीच्या आधी शुभेच्छा म्हणलं स्वतःला, निवडणुकीला, कर्मचारी. धन्यवाद धन्यवाद. तुम्हालाही शुभेच्छा. हा दिवाळी सण आला म्हणलं, शुभेच्छा द्यावं म्हणलं. बरोबर बरोबर. हा. काय करता आपण? काय नाही, आमचा व्यवसाय हॉटेलमध्ये. हॉटेल मांजरीमध्ये चहाच हॉटेल आहे, चहा नाश्ता आहे, वडापाव, चटणी. तुमच्याकडे दिवाळी फराळ बनतो का तुमच्या हॉटेलमध्ये? अहो काही करतो आम्ही दिवाळी फळ. आपले लाडू असते, करंजा असते, शंकरपाळ्या असते, चकल्या असते, अरे वा, भरपूर बनवता मग सर्व तुम्ही. असतं माहिती. आज कुठलं गीत ऐकणार कार्यक्रमामध्ये? काही गीत सांगतो राखोला म्हणलं, राखोला चित्रपट अनिल कपूरचा. त्याच्यावर सांगायचं तेरे आंखों में आंसू है मैं तेरा रखवाला. काय असं गीत सुंदर गीत, नानी पोरगी आहे आणि अनिल कपूरची याच्यात मैं तेरा रखवाला. बरं. रेडिओ ऐकता तुम्ही? अहो रेडिओ मी जवळ ना सर्व टेस्ट नाही असं म्हणजे आणि सहज आवडीचं आकाशवाणी फक्त आयला नगर केंद्र आहे. अरे वा, सगळे कार्यक्रम ऐकता. कसं आपलं कसं प्रेमाचं नातं आहे बस. बरोबर. सर्व प्रेमाने बोलतात, हे असं तसं बरं वाटतं बस. संवाद व्हायला पाहिजे. आता कसं मोबाईलमुळे लोकांना संवाद बंद असतात. म्हणजे 2 नाव घ्यायचं. हा सांगा सांगा. आपले रणजित थोरात बीडचे, परकदादा जे नांदेडकडचे, मुस्तफा फौजी ते लातूरचे आणि आमचे सर्व मित्र किती ऐकणार आहे. चालेल चालेल. कार्यक्रमात सहभागी झाला धन्यवाद. हॅलो 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 गीत बहार कार्यक्रम. बोला. कोण बोलताय? नमस्कार ताई, मी दीपक आंबरे बोलतोय गणोऱ्याहून. दीपक आंबरे. हो, गणोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर. अरे वा, अकोल्यावरून बोलताय. काय मग कसा रेडिओ ऐकता एवढ्या लांब? हो, या पूर्ण ऐकतो. आता पूर्वीसारखं नाही राहिलं. पूर्वी आमच्या लहानपणी काय करायचो ते रेडिओ सेट आम्ही सोबतच घेऊन फिरायचो. पहिली प्रसार सभा कशी असायची, सकाळी 9 वाजता बंद होऊन जायची. परत 12 वाजेपर्यंत आम्ही वाट बघायचो तुझं आपलं कधी ते बीप ऐकायला येतोय आकाशवाणी नगरचं. कशी वाट बघत बसायचं 12 कधी वाजताय. मग त्यानंतर 12 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम असायचे. बरोबर. आणि खूप असं छान म्हणजे रेडिओचा कार्यक्रमाचा आनंद घेता ना दिवस कसा मजेत जातो ते कळत पण नाही. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन तुमची त्रिसूत्री एकदम लागू पडते रेडिओ. बरोबर, खरंच आहे. कामही होतं आपलं आणि एक कानावर काहीतरी चांगल्या गोष्टी पडत राहतात. हो, नेहमीच सकारात्मक गोष्टी कानावर येत राहतात. बरोबर बरोबर. युवा कार्यक्रम आहे ना खूप छान आहे. नारी विश्व अगदी कार्यक्रमांची रेलचेल राहते. अगदी तुम्ही जे काही लोकसंगीत लावतात संध्याकाळी 6:40ला, तर ते तर असं वाटतं का तो कार्यक्रम संपूच नाही. पण काही वेळेची मर्यादा तुम्हाला असते. बरोबर. त्या कारणास्तव मग आणि खूप छान असे कार्यक्रम मस्त, कधी कीर्तन, बारूड सगळं काही असतं आकाशवाणीकडे. बरोबर. प्रत्येक गटातल्या श्रोत्यांसाठी काही ना काही आकाशवाणीकडून दिलं जातं. बरोबर की नाही? बरं. आज कुठलं गीत ऐकताय कार्यक्रमात? नुकतंच संध्याजींचं निधन झालं ना, तर मग त्यांचं ते आहे ना हिंदी गाणं ते ऐकायचंय मला. खूप छान अशा अभिनेत्रीला आपण सगळे पारखे झाले.
पण नेहमी छोट्या पडद्यावरून त्यांचे चित्रपट पाहिलेत. हम्म. खूप छान असं म्हणजे अभिनय. कुठलं गीत सांगताय मग? ते संदेजींचे जन पाहायला पाहिजे ना, ते लागतं. बरं, ठीक आहे ठीक आहे. दीपकजी, कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद. धन्यवाद. ऐकणार आहोत आपल्यापासून हॅलो गीत बहार कार्यक्रम. स्वागत आहे. नमस्ते मॅडम, मी गार्डन रोड पैठणहून बाबासाहेब सरगर. स्वागत आहे कार्यक्रमात, बोला. हा मॅडम, फोन लागला, खूप आनंद होत आहे मॅडम. अरे वा वा, खूप छान. हो मॅडम, गीत ऐकायचं होतं. कुठलं ऐकताय? चित्रपटाचं नाव आहे फर्स्ट लव्ह लेटर. गीताचे बोलले, जग से मिले नाही ना, तुमसे मिले नाही ना. बरं, काय करता तुम्ही? मी कारपेंटरचं काम करतो मॅडम. लॅमिनेशन डोअर, काचेच्या खिडक्या वगैरे बनवतो. घरांचे दरवाजे वगैरे. बरोबर, खूप छान. वेगळं काहीतरी काम आहे तुमचं. कसं आता सध्या कसं तुम्हाला रिस्पॉन्स आहे कामाबद्दल वगैरे? हाय मॅडम, चालू आहे काम. काम करता करता रेडिओ ऐकणे खूप आवडतं मॅडम. मग तुमचं कसं फर्निचर मध्येच काम राहतं की कसं राहतं? कुठले मटेरियल वगैरे वापरता तुम्ही? मटेरियल आपलं लिंबाच्या लाकडाच्या चौकटी बनवतो. प्लायवूड, लॅमिनेशन डोअर बनवतो आणि काचेचे विंडो बनवतो. म्हणजे जुन्या पद्धतीचे म्हणा किंवा जे आताच्या ऍडव्हान्स पद्धतीचे डोर्स म्हणजे सगळे बनवता तुम्ही? हो मॅडम, हो. बर. आणखी काय सांगताय? आणखी काय परिवाराचं नाव सांगतो मॅडम. सांगा. ज्योती सरगर, शुभम सरगर आणि महेश सरगर. चालेल बाबासाहेबजी, या गीताचा आनंद घेऊया आपण सगळे मिळून आपल्या परिवारासह. कार्यक्रमात बघता कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. कसा वाटला आजचा हॅलो गीत बहार हा कार्यक्रम? आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन सादरकर्त्यासह. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं महेंद्र रोहकले यांनी. बरं तर श्रोते हो, कार्यक्रमात थांबणार आहोत इथंच. नमस्कार. फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार आपण ऐकलात. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं शीतल शिंदे यांचं.